याच वळणामुळे युवराजला आपला जीव गमावावा लागला. नोएडा मधल्या सेक्टर 150 जवळील अत्यंत धोकादायक वळण, त्या ठिकाणी ना नीट बॅरिकेड, ना रिफ्लेक्टर, ना वॉर्निंग लाईट. युवराज कामावरून आपल्या घरी जात होता. अचानक हे वळण त्याच्या समोर आलं. पुढे काय आहे हे दिसायची संधीच मिळाली नाही. युवराजची गाडी रस्त्याखाली कन्स्ट्रक्शन साईड असलेल्या तलावात जाऊन पडली. गाडी तलावात अडकली. युवराजने गाडीच्या छतावर येऊन आपल्या वडिलांना फोन करून सांगितलं, मला वाचवा, मी पाण्यात अडकलोय. त्याने लोकेशन पाठवलं. वडिलांनी तात्काळ 12 वाजता पोलीस सर्वांना कॉल केले. 20-30 जण रात्री जवळजवळ 12 वाजता बोट, लाईट सगळं साधन घेऊन तिथं पोहोचलं. युवराज गाडीच्या छतावरून लाईट दाखवत म्हणत होता, मला वाचवा, पण कोणीही पाण्यात उतरायला तयार नव्हतं. हे सर्व पाहून 150 लोक तिथं जमा झाली. सगळे व्हिडिओ काढत होते, पण युवराजला वाचवायलाही कोणी गेलं नाही. युवराजच्या वडिलांच्या डोळ्यासमोर ती गाडी पाण्यात बुडाली आणि शेवटी युवराजचा जीव गेला.